हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही मार्गशीर्ष पहिला गुरुवार आहे त्याच्यासाठी आम्ही देवीला कसं तयार करतो. तर चला बघूयात मामी साडी कसं घालते देवीला. तर गाईज तुम्ही बघू शकताय की मामीचं हे सगळं बाकीचं तयार करून झालंय. हा देवीचा मुखवटा आम्ही मागच्या वर्षीच आणलेला, तोच यावर्षी यूज करतोय. आणि ही वाली साडी आम्ही घालणार आहे. तर अजून त्याचे प्लीट्स वगैरे करायचे, त्याच्यानंतर आम्ही साडी घालणार आहे. आणि हा जो तांब्या किंवा जे हंडा आहे तो आम्ही देवीला सजवण्यासाठी यूज करणार आहे. साडीला हाफ करून त्याच्या अशा प्लीट्स करून घ्यायच्या आहे. तरच पण कार्डबोर्ड कापायची कोशिश करते. वेणीसाठी हे कार्डबोर्डचं कटआउट कापून घेतलंय आणि ह्याच्यावर आता आम्ही वेणी लावणार आहोत. तर वेणी बनवण्यासाठी आपल्याला पहिले एक चांगला सॉफ्ट दोरा घ्यायचा आहे की ज्याच्यामुळे फुलं तुटले नाही पाहिजे. आणि तो दोरा आपल्याला एका बोर्डला बांधून घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे आपली वेणी सरळ राहील आणि आपल्याला व्यवस्थित वेणी तयार करता येईल. वेणी बनवण्याच्या पहिले आपल्याला मागचं जे आहे फूल लावायचे पहिले तिथे लॉक करून घ्यायचं. त्याच्यानंतर एक एक फूल आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. दोरा जास्त ओढायचा नाहीये कारण की फूल तुटू शकतं. या पद्धतीने वेणी पटपट सुद्धा बनते आणि फुलं सुद्धा तुटत नाहीत. मी वेणी बनवण्यासाठी शेवंतीचे फुलं वापरले आहेत. तुम्हाला हवे असतील तसे वेगवेगळे प्रकारचे फुलं सुद्धा वापरू शकता. कार्डबोर्ड जितक्या लेंथचा आहे तितकीच वेणी आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की आता माझी वेणी बनवून झाली आहे. फुलं जास्तच प्लेन वाटत होते म्हणून मी थोडेसे कुंकूचे टिपके सुद्धा लावलेत, त्याने ते अजून छान वाटत आहे. आणि आता कार्डबोर्डला मी जे नागवेलीचं पान आहे ते लावून घेणार आहे. हे जे पान आहे त्याला व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला कार्डबोर्डला स्टेपलरच्या किंवा सुई दोऱ्याच्या मदतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. नागवेलीच्या पानांच्या ऐवजी आपण आंब्याचे किंवा अशोकाचे पानं सुद्धा वापरू शकतो. आता पानं सगळे लावून झाले आणि वेणी सुद्धा दोऱ्याच्या मदतीने व्यवस्थित बांधून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की किती छान वेणी तयार झाली आहे. आता आपल्याला हांड्याला व्यवस्थित साडी बांधून घ्यायची आहे. थोडेसे प्लीट्स आपल्याला हांड्याच्या आत टाकायचे आणि हांड्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे. हांड्याच्या आणि नारळाच्या मध्ये आपल्याला एक पीसची घडी सुद्धा ठेवायची आहे. त्याच्यानंतर सगळे जे पण काही ज्वेलरी आहे ते घालून ही वेणी लावायची आहे. उरलेला जो पदर आहे तो आपल्याला नारळाच्या वरून टाकायचा आहे एका साईडने. बघू शकताय तुम्ही किती छान देवी तयार केली आम्ही. मी आमच्या प्री स्कूलमध्ये आलो आहे आणि इथं पण आरती वगैरे केली आहे आणि महालक्ष्मीचं पूजा इथं पण केली आम्ही. तर बघा इथं एवढं तयारी नाही केली पण छान दिसतंय. हे बघा आमचे प्री स्कूलमधले छोटे छोटे बच्चे हाय करा. बघा सगळे तुम्हाला हाय करतायत. हे बघा आता यांची जायची वेळ झाली आहे. Thank you, God, for teaching us good things. Thank you, God. Rub your palm, put it on your eyes. Slowly open your eyes. Claps for the day. मी पूजा तर मांडली आहे पण स्वराजनी त्याच्यातलं एक फळ हरून टाकलंय. तर खाली एक पेरूचं झाड आहे, तर आम्ही बघतोय की पेरू आहे का नाही ते. तर चला बघूया पेरू भेटतोय का. इथे एक छोटीशी कळी आहे गुलाबाची, ते आम्ही घेतोय. गाईज आता मम्मी पेरूचं पान घेतीये कारण पेरू नाहीये झाडाला. सई पण ब्लॉगिंग करते गाईज. तिच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज बघा इथं खूप सारे फुलं आहेत, चाफा आहे आणि रोज. तर आता ते काढायला मी वरती चढणार आहे.
गाईज आता एवढी मेहनत करून फुलं काढलेत. सगळे काटे टोचलेत माझ्या पायाला, पण तरी काढलेत. चला आता आरती करायची. ब्लॉगिंग केली, इतनी मेहनत तर बनती आहे. बघा किती सारे फुलं तोडलेत मी. गाईज बघा फायनल लुक. तयार झालोय. चाफ्याचे फुलं इथं 2 साईडनी लावलेत आता आणलेले. हे बरं हे आणि हे तर झालं तर मेन सई ते वेणी कोणी बनवली आहे? वेणी मम्मीनी. मी बनवली. सई वेणी कशी बनली आणि देवीला कसं सजवले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईट आणि देवीची वाजली. हे बाकीचं तयार केलंय. हे पेंटिंग पण मीच काढलंय. आणि इथं हे बरं मी आमचे स्वामी. वरती आलोय. स्वरात सायकलमध्ये बसल्या आणि सई त्याला फिरवतीये. दादूचे किडे चालले, डोक्यात बादली घातली. आता सईनी बॅट आणली आणि स्वराज बॉलिंग करतोय. बघा सईची बॅटिंग. पार बॉलर पशी जाऊन बॅटिंग चालली आहे. थोडं मागं येऊन बॉलिंग करायचंय. अरे बॉल तर दुसरीकडेच गेलाय. ह्यावेळेस गेलेला आहे सक्सेसफुली बॉल, पण सईला बॅटिंग करता येत नाहीये. तर आता फायनली आम्ही आरती करून घेतली. आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.